महायुतीकडून ठाणे लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा सर्वात शेवटी करण्यात आली। निवडणूक प्रचारासाठी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच दिवस उरले होते। उमेदवार उशिरा घोषित झाल्याने याचा फटका महायुतीला बसणार असा अंदाज वर्तविण्यात आला होता। परंतु या कमी कालावधीमध्ये देखील नवी मुंबईत उमेदवार नरेश म्हस्के यांना घरोघरी पोहोचवण्याचं काम झालंय। आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजू नाईक आणि ऐरोली विधानसभा निवडणूक प्रमुख सागर नाईक यांच्या नेतृत्वात ऐरोली विधानसभा क्षेत्रात महायुतीचा व्यापक प्रचार करण्यात आला। तर नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्र पिंजून काढण्यात आले। आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजू नाईक, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह माजी महापौर, ज्येष्ठ लोकप्रतिनिधी यांनी सुपर वॉरियर म्हणून काम पाहिले। ठाणे मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा दणदणीत विजय झालाय। या विजयामध्ये नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबईमध्ये महायुतीचा झालेला प्रभावी आणि नियोजनबद्ध निवडणूक प्रचार निर्णायक ठरला आहे। त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत। महायुतीच्या विजयासाठी आणि विकसित भारतासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प सिद्धीला नेण्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निष्ठापूर्वक रात्रंदिवस घेतलेले कठोर परिश्रमामुळे महायुतीचा विजय साकार आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली आहे। नवी मुंबईतील नरेश म्हस्के यांच्या झालेल्या नियोजनबद्ध आणि प्रभावी प्रचारामुळे महायुतीने विजयाला गवसणी घातली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई।